महायुती सरकारनं महिला, वृद्ध, युवक युवतींसाठी सुरू केलेल्या योजनांचा लाभ तळागाळात पोचविण्यासाठी सर्व शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी प्रयत्नशील राहावे असे आवाहन नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादासाहेब भुसे यांनी केले। शिवसेना महानगर प्रमुख प्रवीण तिदमे यांनी नवीन नाशिक येथे आयोजित केलेल्या पदाधिकाऱ्यांच्या मिसळ पार्टीत नामदार दादासाहेब भुसे बोलत होते। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत बँक खात्यावर 3000 रुपये जमा झालेल्या महिलांनी यावेळी दादासाहेब भुसे आणि प्रवीण तिदमे यांना राख्या बांधून आभार मानले। स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून गुरुवारी नवीन नाशिकमधील माणिक लॉन्स येथे शिवसेना आणि अंगीकृत संघटनांच्या नाशिक महानगरातील पदाधिकाऱ्यांसाठी शिवसेना महानगर प्रमुख प्रवीण तिदमे यांनी मिसळ पार्टीचं आयोजन केलं होतं। या मिसळ पार्टीला नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादासाहेब भुसे, माजी खासदार हेमंत कोडसे, माजी मंत्री बबनराव खोलप, शिवसेना उपनेते विजय करंजकर, सहसंपर्क प्रमुख राजूअण्णा लवटे, गणेश कदम, सुनील पाटील, जिल्हा संघटक योगेश मस्के, माजी नगरसेवक सूर्यकांत लवटे, अमोल जाधव, श्यामकुमार साबळे, मामा ठाकरे, आर.डी. धोंगडे, दिघू मोगरे, श्रावण पवार, मंदाकिनी जाधव, वैशालीताई दाणी, युवती सेना जिल्हा प्रमुख हर्षदा गायकर, शहर प्रमुख कोमल साळवे, युवा सेना विस्तारक योगेश बेलदार, युवा सेना जिल्हा प्रमुख रुपेश पालकर, अंबादास जाधव, सदानंद नवले, युवा सेना महानगर प्रमुख दिगंबर नाडे, वैद्यकीय मदत कक्षाचे जिल्हा प्रमुख हर्षल शिंदे, विद्यार्थी सेना जिल्हा प्रमुख किरण फडोळ, महानगर प्रमुख शुभम पाटील, शिवाजी भोर यांच्यासह शिवसेना आणि अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते। वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे यांच्याप्रमाणे सर्वत्र रुजविण्यासाठी आणि शिवसेनेचे मुख्य नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारनं जनमानसासाठी राबविलेल्या योजनांचा लाभ सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी शिवसैनिकांनी सतत प्रयत्नशील राहावे असे आवाहन पालकमंत्री दादासाहेब भुसे यांनी मिसळ पार्टीत केले। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत बँक खात्यावर 3000 रुपये जमा झालेल्या महिलांनी यावेळी दादासाहेब भुसे आणि प्रवीण तिदमे यांना राख्या बांधून महायुती सरकारचे आभार मानले। मिसळ पार्टी यशस्वीतेसाठी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आणि शिवसैनिकांनी परिश्रम घेतले। प्रतिनिधी दामोदर थोरात, महाराष्ट्र समाचार, नवीन नाशिक। भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी बलिदान दिलं त्या सर्वांना आपल्या सर्वांच्या वतीने मी अभिवादन करतो आणि मला वाटतं की याच शिवदिवसाचं औचित्य साधून नाशिक महानगर शिवसेनेच्या माध्यमातून सर्व शिवसैनिकांना, पदाधिकाऱ्यांना आणि नेत्यांना पण एकत्रितपणे आणून आज मिसळ पार्टी त्याचं आयोजन केलेलं आहे। या प्रसंगी आपले ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय घोलप साहेब हे उपस्थित आहेत। पंडितजी, मी तुमचं अभिनंदन करतो की एक शुभ दिवसाचं औचित्य साधून आपण सर्वांना या ठिकाणी एकत्रित केलेलं आहे आणि अशा माध्यमातून आपण सर्वजण एकत्रित असतो आपल्या नाशिकच्या विकासाच्या दृष्टिकोनातून, त्याच्यासोबतच पक्षाच्याही दृष्टिकोनातून मला वाटतं की चर्चा होत असते आणि जसं आता आदरणीय घोलप साहेबांनी सांगितलं, माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्या महायुतीच्या सरकारने अनेक महत्त्वाकांक्षी निर्णय त्या ठिकाणी केले। गोरगरिबांच्या कल्याणासाठी अनेक चांगल्या योजना त्या ठिकाणी केल्या आणि या योजनांचा लाभ तळागाळाच्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचवणं ही आपली निश्चितपणे जबाबदारी त्या ठिकाणी असणार आणि म्हणून आपण सर्वजण अतिशय कष्टपूर्वक हे कार्य पुढे नेण्याचं काम करत आहे। मी आपलंही अभिनंदन करतो, तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो। आत्ताच्या घडीला माननीय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना की या योजनेच्या माध्यमातून कालपासूनच आमच्या या लाडक्या बहिणीच्या खात्यावर 1500 रुपये प्रति महिना जुलै महिन्यापासूनच या योजनेची अंमलबजावणी त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे आणि त्याला उदंड प्रतिसाद महाराष्ट्राच्या भगिनींकडून त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे। अर्थात काही विरोधकांच्या पोटामध्ये यामुळे पोटदेखील
सुरू झालेली आहे, त्यांच्या पायाखालची वाळू घसरल्यामुळे ते डिस्टर्ब झालेले आहे. मला वाटतं की त्याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं काही कारण नाही. हिंदू हृदय सम्राट शिवसेना माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांची आपल्याला शिकवण आहे. 80% समाजकारण आणि 20% राजकारण, तोच मंत्र घेऊन आपण सर्वजण काम करीत असतो. आणि म्हणून या सर्व पवित्र योजनांचा लाभ तळागाळाच्या लाभार्थ्यापर्यंत आपण पोहोचवावा. जसं लेख लाडकी योजना आहे, त्याच पद्धतीने माननीय मुख्यमंत्री सगळ्या पदाधिकाऱ्यांचं जी काही मिसळ पार्टी आयोजित केली, त्या मिसळ पार्टीच्या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित आपल्या नाशिक जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री माननीय नामदार दादाजी भुसे साहेब, आपले आमचे मार्गदर्शक माननीय गोलकदाना, शिवसेना उपनेते विजयप्पा करंजकर, सहसंपर्क प्रमुख राजू अण्णा नवटे, गणेश भाऊ कदम, मामाजी ठाकरे, शिवाजी भाऊ दिगंबरजी मोगरे, मंदाकिनीताई जाधव, उपस्थित सर्वच मान्यवर, दानीताई, समोर उपस्थित सर्व तोलामोलाचे सर्व शिवसैनिक, आपण सर्वजण येथे उपस्थित झाला त्याबद्दल सगळ्यांचे मी मनस्वी आभार मानतो. व खूप दिवस झाले साहेब की एवढ्यामध्ये सगळे पदाधिकारी म्हणजे खासदारकीचं इलेक्शन झालं, त्यानंतर विधान परिषद शिक्षण मतदारसंघाचं इलेक्शन झालं, पण सगळ्यांची अशी एकत्र बैठक नव्हती व एक टप्पा होण्यासाठी व सगळ्यांच्या चर्चा होण्याच्या दृष्टीने आज इथे मिसळ पार्टीचं आयोजन आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांच्या इथं केलं आहे की याच्यामधून सगळ्यांना एक ऊर्जा तयार होईल व येणारी जी काही विधानसभा आहे, विधानसभेवर भगवा फडकवण्याच्या दृष्टीने एक चांगलं असं नियोजन आम्ही इथं केलेलं आहे. तर आपण सुद्धा याच्यामध्ये सगळ्यांना मार्गदर्शन करावं अशी मी आपल्याला विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. गोरगरीब जनतेपासून सर्वसामान्यापर्यंतला अशा पद्धतीने दिलासा देता येईल अशा प्रकारचं काम माननीय मुख्यमंत्री आणि आपलं सगळे मंत्री करतायत. आणि मग ह्या संधीचं सोनं झालं पाहिजे हे आता तुमच्या हातात आहे. कार्यकर्त्यांनी जर ठरवलं तर ह्या योजना लोकांपर्यंत जातील, नाही तर त्या कागदावरच राहतील. असं आमच्या टायमालाही झालं, ते आपलं होऊ नये. आणि एवढ्या मोठमोठ्या योजना सर्वसामान्यांना आपण दिलासा देण्याचं काम करतो. हे सर्व कार्यकर्त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवावं. प्रतिस्पर्धा स्पर्धा या थांबवा आणि आपलं जास्तीत जास्त लोक कसे निवडून येईल, आपलं सरकार पुन्हा कसं येईल या दृष्टीनं आपल्याला प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. हेवी दावे बाजूला सोडून आपण एक दिलानं कामाला लागा. हा भगवा लोकांना जो प्रिय झालेला आहे तो अधिक त्यांच्या मनामध्ये उठवा एवढीच अपेक्षा करतो तुमच्याकडून.